लोककलावंत आपल्या गीतातून आपल्या कलेतून करतात समाज जनजागृती। राष्ट्रीय लोककलावंत दिवंगत निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे बैठक संपन्न। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। राष्ट्रीय लोककलावंत दिवंगत निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथील खंडोबा टेकडी येथे लोककलावंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। कारभारी देडे यांच्या अध्यक्षतेखाली देवगर्जा तालुक्यातील सर्व कलावंतांची बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या निमित्ताने लोककलावंत आपल्या गाण्यातून, आपल्या आवाजातून, आपल्या कलेतून समाज जनजागृती कसे करतात याचे सखोल मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष संदीप बोरकर यांनी केले। त्यावेळी तेथे उपस्थित राष्ट्र लोक कलावंत दिवंगत निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप बोरकर, तालुका अध्यक्ष कारभारी देडे यांच्यासह लोककलावंत पुरुषोत्तम महाराज चेके, शालिकराम गवई, अश्रुबा गुंजकर गवई, लहू गवई, लक्ष्मीकांत ठोंबरे, काशीनाथ फुलमाळी, खंडू शिंगणे, स्वप्नील शिंगणे, भगवान मुंडे, रामदास खार्डे, भीमराव वाघ, गजानन मोरे व इतर कलावंत उपस्थित होते। गजानन चोपडे, तालुका प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, अशोक मुख्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, मासाहेब मुख्य आणि आज ओम शिव मल्हार काशीनाथ फुलवाडी खंडोबा मंदिर देवस्थान देऊळगाव राजा या ठिकाणी देऊळगाव राजा तालुकास्तरीय एक कलावंतांची आढावा बैठक म्हणून आणि राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य लोहगवई या संघर्ष समितीच्या पुढील ध्येय धोरण आणि वाटचालीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत। बंधूंनो, आज खेदाची बाब आहे की खेदाची बाब ही आहे की कलावंत महाराष्ट्रातील तमाम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कलावंत काम करत असताना, आपली कला सादर करत असताना त्या कलेवर आपली उपजीविका भागवतो आणि उपजीविका भागवत असताना त्या सोबतच समाज जागृतीचं काम हा सर्वच क्षेत्रातील कलावंत हा अहोरात्र करीत आहे। परंतु झालं असं की जो समाज जागृती करतो, समाजाला जागृत करतो, लोकांना जागृत करतो। आता बघा, सर्व गाव झोपलेलं असतं आणि त्या गावामधील कलावंत काकडा भजन घेऊन, काकडा आरती घेऊन सर्व कलावंत एका ठिकाणी जमा करून आपली कला सादर करतात। कला सादर करत असताना परमेश्वराची आराधना सुद्धा करतात आणि परमेश्वराची आराधना करत करत त्या काकडा भजनाने, त्या काकडा आरतीने सर्व गाव हे जागी करण्याचं काम ते कलावंत करतात। मग कलावंत करतात त्याच प्रकारे फुले शाहू आंबेडकरांचे विचार, थोर समाज सुधारकांचे विचार पेरण्याचं कामही सुद्धा ते कलावंत करतात। कोणावर जर अन्याय झाला, कोणावर जर अत्याचार झाला तर वेगवेगळ्या प्रकारचे कवी काव्य रचतात आणि ते काव्य रचलेलं काव्य हे कलावंत आपल्या मुखातून, मग पोवळ्याच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संगीताच्या माध्यमातून ते समाजापर्यंत समाज जागृती करतात आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हा वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंत अहोरात्र ते काम करीत असतो। आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देण्याचं काम
त्यानंतर शासन आणि समाज जागृती त्यानंतर होत असते. आणि त्याच संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाज कार्य करीत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या संघटना सुद्धा या चांगल्या प्रकारे काम करीत असतात. खेदाची बाब ही की कलावंतांनी जर का सर्व महाराष्ट्रातील तमाम कलावंतांनी जर एक विचार केला की आपल्याला एक संघटित व्हायचंय आणि एक संघटित होऊन आपली बाजू मांडणारा त्या अधिवेशनामध्ये त्या संसदेमध्ये एक आमदार त्या ठिकाणी असला पाहिजे, असा जर विचार आपण केला तर असे कित्येक आमदार प्रत्येक जिल्ह्यामधून कलावंतांचे निवडून येऊ शकतात.